नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. विविध वाङ्मयीन अर्थात साहित्यिक स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्यामध्ये ज्ञानवृद्धीसोबतच स्पर्धात्मक वृत्ती विकसित होते. त्याचप्रमाणे वक्तृत्वकला, विचारमंथन आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते, असं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयामार्फत आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव 2025-26 अंतर्गत विविध स्पर्धांचं आयोजन परभणी या ठिकाणी केलं जातं. याचाच एक भाग म्हणून परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित आंतरमहाविद्यालयीन विविध वाङ्मयीन अर्थात साहित्यिक स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये तात्काळ भाषण, वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद आणि प्रश्नमंजुषा यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवून आपली वक्तृत्वकला, विचारमंथनाची क्षमता आणि बौद्धिक कौशल्य प्रदर्शित केली. महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ 26 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी तसेच शिक्षण संचालक डॉक्टर भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉक्टर राजेश कदम यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी डॉक्टर संतोष फुलारी, डॉक्टर धीरज पात्रेकर, स्पर्धेचे परीक्षक डॉक्टर B.A. कलाल, डॉक्टर संतोष कदम, डॉक्टर संतोष फुलारी, डॉक्टर B.S. आगरकर यांची उपस्थिती होती. दक्षिण मध्य रेल्वेचा ऐतिहासिक क्षण मंगळवारी मराठवाड्याने अनुभवला. हुजूर साहेब नांदेड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत परभणी स्थानकावर गाडीचं आगमन होताच भारतीय जनता पार्टी परभणी महानगर शाखेच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी परभणी स्थानकावरून गाडीला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केलं. यावेळी स्टेशन मास्तर आणि गाडी चालक यांचा हार घालून सत्कार करण्यात आला, ज्यामुळे त्यांचा ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस हे केवळ रेल्वे गाडी नसून मराठवाड्याच्या विकासाचा वेग आहे. परभणीसह संपूर्ण मराठवाड्याला मुंबईशी जोडणारा हा द्रुतगती मार्ग प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करणार आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, संजय रिजवानी, दिनेश नरवाडकर, प्रेरणाताई वरपुडकर, प्रशांत पार्डीकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काळ बदलत असताना समाजात घडणाऱ्या विविध घटनांमुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वृद्धिंगत होत आहे. अशावेळी मुलींनी मनात असलेले प्रश्न, अडचणी आईवडिलांना सुसंवाद साधत सांगून आत्मविश्वासानं, धाडसानं जगायला शिकलं पाहिजे, असं आवाहन समुपदेशक डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी केलं. परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीनं मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी, मंचावर गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर, वसतिगृह अधीक्षिका अनुराधा पांडे आदी उपस्थित होते. नव्या युगातील तरुणींचा प्रवास या विषयावर बोलताना डॉक्टर पाटील पुढे म्हणाल्या, चूल आणि मूल या संकल्पनेच्या पुढे जाऊन मुलींनी आत्मभान सांभाळत जगायला शिकलं पाहिजे. आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असतं, या वातावरणात मुली दडपणाखाली येतात. अशावेळी आपली मैत्रीण, शिक्षक, आईवडील यांच्याशी सुसंवाद साधावा. आपण स्त्री म्हणून धाडसानं प्रश्नाला सामोरे जायला भीती वाटते. ही भीती न्यूनगंडात रूपांतरित होते. समाजात राहत असताना बोलायला शिका, एकमेकींना साथ द्या. आपलं ध्येय साध्य करत असताना सर्वांगीण बाबीचा विचार करावा, असं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी म्हणाले, आजच्या मुलींनी धैर्यानं आणि सामर्थ्यानं संकटाला सामोरे गेलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलींची आगेकूच समाजाच्या उन्नतीसाठी महत्त्वाची आहे. मुलींनी आपल्या सुरक्षित जीवनासाठी आत्मविश्वासानं पुढे गेलं पाहिजे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर उत्कर्ष किट्टेकर, सूत्रसंचालन ऋतुजा सोळंके, तर आभार रुबीना शेख यांनी मांडले. कार्यक्रमासाठी सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक आदींनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या वतीनं आयोजित
जिल्हास्तरीय कला महोत्सवात विविध 12 कलांच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केलं. यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील एकूण 5 जिल्ह्यांमधील स्पर्धा संपन्न झाल्या. नंतर यामधील संकलित निकालानंतर यामधील प्रथम क्रमांक विजेत्या राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धेसाठी पुणे येथे जाणार आहेत. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात परभणी जिल्ह्यातील इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं उद्घाटन प्राचार्य शेख मोहम्मद बाबर, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर प्रल्हाद खोडे, कला क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका प्रज्ञा रोडे, परीक्षक कथाकार बबन शिंदे, सुनंदा डेहोळकर, रामदास कुलकर्णी, मयंक परळीकर, राजेश निमकर, संजय जाधव, जांभळीकर, करवंदे आदींची उपस्थिती होती. परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या उपक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या बनवल्या. मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींमध्ये झाडांच्या बिया टाकण्यात आल्या आहेत, जेणेकरून त्या बिया जमिनीत जाऊन झाडं तयार होतील. सदरील उपक्रमात एकूण 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन मूर्त्या बनवल्या. या उपक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. यावेळी प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉक्टर श्रीनिवास केशेट्टी, उपप्राचार्य प्राध्यापक नारायण राऊत, पर्यवेक्षक प्राध्यापक संजय ढवळे, डॉक्टर बापूसाहेब भोसले आदींची उपस्थिती होती. या उपक्रमासाठी प्राध्यापक राजेश मस्के, राजेसाहेब रेंगे, रामप्रसाद देशमुख, नितीन चौधरी, शैलेंद्र पखाले, गिरीश देशमुख, चंद्रकांत ढेपे, माया रोडगे, वैशाली वसमतकर कदम, प्राध्यापक शारदा सुरवसे आदींनी पुढाकार घेतला. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.